हे काय आई? कोणाचं ताट भरतेस? शनायाचं. का? ती खाली येणार नाहीये? वर जाऊन ताट द्यायचंय का तिला? अगं अशक्तपणा आहे ना तिला. तिला असं वर खाली जमणार नाही, उगीच त्रास होईल तिला. ऐक ना, तू मला प्रश्न नको विचारत बसू. हे घे, हे ताट घेऊन जा आणि तिला दे. जाऊ दे, मी पण का तुला विचारते, मीच जाऊन देऊन येते. थांब 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 थांब, नेते मी, दे. शहाणं माझं बाळ. आणि तिला काही हवं नको ते विचारते. ऐक, छान हसून बोला तिच्याशी. अगं शनाया, तू का आलीस खाली? मी दिवसभर रूम मध्येच बसून होते ना, बोर झालं होतं. म्हटलं इथे सगळ्यांसोबत बसू जेवायला. चल बरं केलीस. सगळ्यांबरोबर बसशील तर 2 घास जास्त खाशील. ये ना. पिहू ये. प्रथम खुर्ची मागे घे. राजन दादा, रेवती या, जेवण तयार आहे. पिहू, तू पण बस ना बाळा. नाही, मी आई बरोबर बस. सगळ्यांना वाढून झालं की मग आम्ही एकत्र जेवायला बसू. नाही बसा. अरे शनया, तब्येत बरी आहे ना? आधीपेक्षा बेटर फील होत आहे. बेटर फील होणारच. आता तू आमच्याकडे राहून अनुवहिनीच्या हातचं मस्त जेव. 4 दिवसात नाही तू बरी झालीस ना तर बघ. ते अगदी खरं आहे. अनुप्रिया आहेच एवढी गोड. ऍक्च्युली तुम्ही सगळेच खूप छान आहात. तुम्ही सगळ्यांनी माझं किती छान वेलकम केलं. इतकी छान काळजी घेताय. तुमच्या फॅमिलीतला एक भाग बनवलाय तुम्ही. थँक्यू सो मच. ए शनया, असे आभार मानणार असशील तर नाही जाणार हा? तेच ना. उलट तू आम्हा सगळ्यांना हक्काने सांग, तुला जे लागेल आम्ही ते करू. फक्त आमच्या एकट्या अनुवहिनीला नको त्रास देऊ सा. रेवती, अगं वहिनी मस्ती करते ग मी, तिला पण माहितीये. हो, आता तुला त्रास देणार आहे मी. म्हणजे मला ना काही गोष्टी हव्या होत्या. हो आणेन ना, मला सांग फक्त काय आणायचंय. नाही नाही, माझ्या घरी जाऊन आणायच्या आहेत. अविनाशला माहितीये ना माझं घर. तुम्हाला वेळ असेल दोघांना तेव्हा सांगा, मी तशी लिस्ट देते तुमच्याकडे. जाल ना? हो हो डन. थँक्यू. दादा परत बघा थँक्यू बोलते. आता हे थांबलं पाहिजे. आता जर तू पुन्हा थँक्यू म्हटलीस ना तर तुला तुझ्या घरी सोडून येऊ आम्ही. काय नो? चला आता सगळ्यांनी सुरुवात करा. काय ग, काय झालं? अनुप्रिया, अगं उसळीमध्ये खडा.
तू उसळ बनवताना बघितलं नव्हतंस का? अगं हे काय आहे बघ, 2-3 खडे. अनुप्रिया काय आहे? नाही नाही, कसं शक्य आहे? मी नीट बघून निवडून मग फोडणी दिली. मग तरी असं कसं झालं ग? तुमच्या नकळत बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात आई. आता झालेली अनुच्या हातची झणझणीत मटकीची उसळ ही न खाता पण अनुच्या डोळ्यात पाणी येणार. आई अहो, मी नीट निवडून घेतली होती मटकी. अहो तुम्ही तरी काहीतरी बोला. काय बोला ती काय खोटं बोलते का मग? अहो मी नीट बघते, मग निवडते, मग धुवून मग फोडणी देते. तू डोळे तपासून घे ना. दाखवतीये ना ती. एक नाही 3 खडे आहेत ना. अरे अवी, हे बघ ह्याच्यात पण खडे आहेत. काय ग हे?